सैफच्या शरीरातून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा फोटो आता आलेला आहे आणि 2.5 मिलीमीटरचा हा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी सैफच्या शरीरातून बाहेर काढलेला आहे। 2.5 मिलीमीटर इतका हा चाकूचा तुकडा होता, डॉक्टरांनी बाहेर काढलाय। माहिती स्वतः डॉक्टरांनी दिली। सैफच्या शरीरावर चाकूचे घाव आहेत, त्याचे व्रण आहेत आणि शरीरातून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा आता फोटो आलेला आहे। 2.5 मिलीमीटर चाकूचा हा तुकडा आहे आणि डॉक्टरांनी हा तुकडा बाहेर काढलाय। शस्त्रक्रिया करून लीलावतीच्या डॉक्टरांनी हा चाकूचा तुकडा बाहेर काढलाय। अजून 2 मिलीमीटर चाकूचा तुकडा आत गेला असता तर सैफच्या जीवाला धोका होता अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे। काही वेळापूर्वी डॉक्टरांनी माध्यमांशी संवाद साधला आणि सैफच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आणि त्याचवेळी नेमकं काय त्याच्या शरीरावर आढळलेल्या सगळ्या खुणा सांगतात या संदर्भातली सविस्तर माहिती दिली। तर सैफच्या शरीरातून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा सुद्धा फोटो आता आलेला आहे। 2.5 मिलीमीटर हा चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काढलेला आहे। जर हा चाकू आणखी आत शिरला असता तर मात्र धोका असला असता अशी माहिती कळते आणि हाच तो फोटो आहे। या फोटोमध्ये दिसतंय किती मोठ्या प्रमाणामध्ये हा चाकूचा मोठा तुकडा होता। सैफच्या शरीरातून काढलेल्या चाकूच्या तुकड्याचा हा फोटो आहे। झी 24 तासवर एक्सक्लुझिव्ह आपण फोटो पाहतो आहोत। हा तर चाकूचा हा तुकडा होता जो सैफच्या शरीरातून बाहेर काढलेल्या चाकूने हल्ला सैफवर काल केलेला होता। 6 ठिकाणी जखमा झालेल्या आहेत। यामध्ये 2 जखमा या अत्यंत गंभीर स्वरूपाच्या होत्या। शस्त्रक्रिया 2 प्रकारच्या झाल्या, एक न्यूरो सर्जरी झालेली आहे आणि दुसरी प्लास्टिक सर्जरी। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी आपल्या बरोबर आहेत या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून। मनोज, आता जी माहिती कळते त्यामध्ये आपण एक फोटो झी 24 तासच्या प्रेक्षकांना दाखवतोय। चाकूचा तुकडा आहे जो डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून बाहेर काढलाय आणि 2 मिलीमीटर चाकूचा हा तुकडा त्याच्या शरीरात गेलेला होता। काय नेमकी माहिती कळते? अगदी बरोबर आहे। परवा रात्री जेव्हा ही सगळी घटना झाली होती सैफ अली खानसोबत, त्यानंतर चाकूने त्याच्यावर वार करण्यात आले होते आणि सैफ अली खान हा रिक्षाने लीलावती रुग्णालयात गेला होता। तिथे सुद्धा तो जिथे डॉक्टर असतात, जिथे शस्त्रक्रिया किंवा ओटी असते तिथे चालत गेलेला होता आणि सगळी घटना माहिती झाल्यानंतर डॉक्टरांची टीम अलर्ट झाली आणि त्या जखमेवर शस्त्रक्रिया केली। काल साधारणतः 11 वाजेपर्यंत ही शस्त्रक्रिया चालू होती। त्यामध्ये जो चाकू खुपसला गेला होता तो तुटून बाहेर आला होता आणि चाकूचा समोरचा जो भाग होता तो त्याच्या पाठीत, म्हणजे सैफ अली खानच्या मागच्या बाजूला पाठीमध्ये तशाच प्रकारचा होता। तो शस्त्रक्रिया करून काढण्यात आलेला आहे आणि आता जरी सैफ अली खानची प्रकृती अतिउत्तम असल्याचं सांगण्यात आलेलं आहे, परंतु त्याला डॉक्टरांच्या निगराणीतच याखाली ठेवण्यात आलेला आहे। आज सकाळी ICUतून बाजूला असलेल्या रूममध्ये सैफ अली खानला ठेवण्यात आलेलं आहे। चांगल्या प्रकारचा आता उपचारसुद्धा झालेले आहेत। ते थोडंसं चालण्यास सांगितलेलं आहे डॉक्टरांनी। त्याचबरोबर पाठीमध्ये जी जखम झालेली आहे ती अजून खोलवर झाली असती तर मोठी समस्या उद्भवली असती, परंतु ती कमी प्रमाणात असल्यामुळे ही शस्त्रक्रिया यशस्वी झालेली आहे असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे। जो बाजूला ती रूम आहे त्या रूममध्ये सैफ अली खान आपल्या मुलासह थोडा चाललासुद्धा आहे, परंतु पुढचे काही दिवस त्याला डॉक्टर जे आहेत त्याला निगराणीत ठेवणार आहेत, कारण पाठीमध्ये जी शस्त्रक्रिया करण्यात आलेली आहे जास्त रक्तस्राव झाला होता, पाठीतून पाणीसुद्धा बाहेर पडत होतं। ती शस्त्रक्रिया झाल्यानंतर आता हे सगळं थांबलेलं आहे आणि आता डॉक्टरांच्या निगराणीखाली पुढचे काही दिवस सैफ अली खानला लीलावती रुग्णालयातच थांबावं लागणार आहे। जेव्हा सगळी प्रकृती चांगली होईल त्यावेळेसच त्याला डिस्चार्ज देण्यात येणार आहे। ठीक, धन्यवाद। याच संदर्भात हा जो चाकू आहे, हा चाकू जो तुकडा आहे जी बोला। या चाकूचा जो तुकडा आहे तो पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आलेला आहे आणि या संदर्भात पोलीस आता त्या दृष्टीने सुद्धा चौकशी करणार आहे, तपास करणार आहे की नेमका याचा जो दुसरा भाग आहे नेमका कुठे आहे। परंतु जो मुख्य आरोपी आहे तो हातात लागेपर्यंत पोलिसांना मात्र चौकशी सुरूच ठेवावी लागणार आहे। अर्थातच धन्यवाद मनोज, दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी। मनोज कुलकर्णी आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर सैफ अली खानच्या प्रकृती संदर्भात डॉक्टरांनी माहिती देताना हा फोटो सुद्धा दिलेला आहे। तर 2.5 मिलीमीटर चाकूचा हा तुकडा होता जो डॉक्टरांनी सैफ अली खानच्या शरीरातून बाहेर काढलेला आहे आणि याच चाकूने हल्ला झालेला होता। शरीरावर 6 जखमा होत्या, त्यामधली 2 जखमा या खोलवर होत्या ज्या स्पाईनच्या जवळ झालेल्या होत्या, पाठीच्या मणक्याच्या जवळ झालेल्या होत्या आणि हा जर चाकूचा तुकडा आणखी 2 मिलीमीटर आत असला असता
तर निश्चितच मोठी समस्या उद्भवली असती असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। तेव्हा हा चाकूचा तुकडा तर बाहेर काढला आणि सैफ अली खानची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि रिकव्हरी होती आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय।